नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। सासवड येथील सीताफळ बाजारात चिखलाच्या राड्या रोड्यामुळे शेतकरी हैराण, बाजाराची जागा बदलाची मागणी। सासवड येथील फळ बाजाराला मागील 4 दिवसाच्या पावसामुळे चांगलाच फटका बसला आहे। बाजार तळावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। खरे तर ही आमच्या दृष्टीने शरमेची बाब आहे, पण याला काहीतरी तोडगा काढला पाहिजे म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने आज सकाळी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, नीरा मार्केट कमिटीचे सभापती शरद जगताप, तालुका कार्याध्यक्ष बंडूकाका जगताप, सासवड शहर अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, योगेश फरतडे यांनी सीताफळ बाजाराला भेट देत पाहणी केली। सासवड येथील सीताफळ बाजार संदर्भात शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन आपण संचालक यांची भेट घेऊन नवीन जागा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करू असे सांगितले। यावर लगेच उपाय होणार नसला तरी भविष्यात यावर काहीतरी मार्ग काढावाच लागेल, कारण गेली 6-7 वर्षे हा प्रश्न ऐरणीवर आहे। पण या बाजाराला चांगलीच जागा मिळत नाही। वारंवार सातत्याने जागा बदलल्या जात आहेत। यात एखाद्या शेतकऱ्याने जागा दिली तर त्या जागेत खाजगी मार्केट कमिटीचा सुद्धा पर्याय निघू शकतो। तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे। दिवे तालुका पुरंदरचा शेतकरी आहे। माझ्याकडे आंबा, पेरू आणि सीताफळाची मी मार्केट लावत असतो, पण ह्या मार्केटची इतकी गैरसोय आहे की वयोवृद्ध माणसांनी 4-4, 5-5 कॅरेट आणल्यानंतर चिखलात मोटरसायकली, 2 व्हीलर फिरल्या जातात आणि त्यामुळं मालाची हेळसांड होते। बाजारात आल्यानंतर वयस्कर माणसं आम्ही पडल्यानंतर मालाची नुकसान होती आणि चांगल्या मालाची हेळसांड होती। तर आम्हाला मार्केट यार्डाने चांगल्यात चांगली जागा उपलब्ध करून द्यावा हीच आमची साहेबांकडे। पवार साहेब यांच्या संकल्पनेतून आशिया खंडामध्ये सर्वात मोठं मार्केट आपल्या पुरंदरच्या आसपास व्हावं अशी त्यांची इच्छा होती। खऱ्या अर्थानं पुरंदरमधून भाजीपाला असेल किंवा फळ उत्पादन झालेल्या मालाची व्यवस्थितपणे विक्री व्हावी यासाठी सासवडसारख्या शहरामध्ये त्याची व्यवस्थापन कसं असावं आणि या विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होतात, त्यांच्या सोयीसुविधा त्यांना उपलब्ध व्हाव्यात अशीच आमची सदिच्छा आहे। सभापती बोलतो। किती वेळ बोलायचे? 1 मिनिट। या मार्केटमध्ये वरती जरी मार्केट होतं, इथं जरी मार्केट होतं, मार्केट कमिटी आपले कॅरेटचे 10,000 रुपये घेतात, पण त्या पद्धतीने आम्हाला सोय मिळत नाही। इकडे पण चिखल होता, तिकडे पण चिखल, व्यापारी सगळे एका जागेवर थांबतात, शेतकऱ्यांचा माल पाडून जातो इथं 300 रुपयापासून। तर सगळ्या शेतकऱ्यांची संघटना केली आणि आम्हाला जर चांगलं मार्केट मिळालं इथं तर मालाला भाव मिळेल आणि ते शेतकरी मोठे होतील, नाहीतर सगळं नुकसानीच चाललं। आता पाऊस हे सगळे, तर ही नुकसानीपासून वाचवण्यासाठी पण शासनाने काहीतरी मदत करावी। नमस्कार, मी शरद जगताप, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुरंदर बारामती। आज या ठिकाणी झेंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सीताफळ बाजारामध्ये फेरफटका मारायला आलो आणि इथली परिस्थिती पाहिल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये पुरंदर तालुक्याकडे पाहिलं तर तो एक चांगला फळं पिकवणारा, फळांची पिकांचं चांगलं पीक घेणारा तालुका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। परंतु त्यांनी मेहनत घेऊन पिकवलेली फळं त्यामुळे मार्केटमध्ये घेऊन येतात आणि ती जी परिस्थिती आज आम्ही सगळी पाहतोय, त्या परिस्थितीमध्ये पाहिल्यानंतर खरंच शेतकऱ्यांच्या बद्दल आमच्या मनामध्ये थोडंसं वाईट वाटतंय की तो माणूस पहाटे 4 वाजेपासून शेतात काम करतो, आपल्या कुटुंबासह काम करतो आणि पिकवलेला वाहन मार्केटमध्ये घेऊन येतो, चांगल्या प्रतीचा वाहन राज्यामध्ये जातो। पुरंदर तालुक्याचं नाव माहीर आहे सीताफळामध्ये आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांची जी होती ती गैरसोय, आम्ही मार्केट कमिटीमध्ये आम्ही 18 संचालक, सभापती, उपसभापती या नात्याने तालुक्यामध्ये काम करत असताना ही परिस्थिती पाहिल्यानंतर मनाला कुठेतरी वेदना होतात आणि मग त्याच्यामध्ये आम्ही काही मार्गदर्शक लोकांची विचार घेतोय। मग झेंडे साहेब असतील, तालुक्यातले प्रमुख लोक असतील, आमदार साहेब असतील, आम्ही विचार करतोय की आपल्या तालुक्याला सीताफळाचं एक चांगलं, फळांचं एक चांगलं मार्केट उभं राहावं। पुण्याच्या उपनगरामध्ये आपण नजीकच्या काळामध्ये मोडतोय आणि मग सासवडमध्ये जागेची अडचण
आमच्या मार्केट कमिटीला आहे आणि मग नवीन एखादी जागा उपलब्ध मार्केट कमिटीसाठी होईल का, त्या संदर्भात आम्ही अजितदादांची मीटिंग केलेली आहेत। झेंडे साहेबांना घेऊन आम्ही मुंबईला जाऊ आणि तालुक्याच्या आसपास एक चांगलं भव्य दिव्य असं 5-10 एकर जागा शासनाकडून घेऊन त्या ठिकाणी मार्केट यार्ड फळांसाठी चालू करू आणि आम्ही यापुढून शेतकऱ्यांची चांगली सेवा करू, आपली अडीअडचणी सोडू, एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। मार्केटमध्ये या ठिकाणचा फळांचा व्यापार करणारे व्यापारी बांधवांना माझा नमस्कार। त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले सर्व या क्षेत्रात काम करणारे, याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा राजकारणाचा किंवा असा संबंध नाही, सगळेच शेतकऱ्यांचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी आले। खरं म्हणजे मी सुरुवातीला दत्तानाना भोंगळे आणि अमृत भांडवलकर यांचं आभार व्यक्त करू इच्छितो। त्यांनी हनुमंत बावळेजी यांचे आभार व्यक्त करू इच्छितो की गेल्या 2-3 दिवसापासून वर्तमानपत्रात चिखलासकट जे त्यांनी बातम्या छापल्या, त्या बातम्या छापल्यावरती मी या ठिकाणी अमृत भांडवलकर असतील, दत्तानाना असतील, योगेश नाना असतील, बंडूकाका असतील, बाळासाहेब असतील, आतारजे असतील, या आणि काल आमचे मार्केट कमिटीचे चेअरमन, नवनिर्वाचित चेअरमन शरदरावजी जगताप यांच्याशी संपर्क केला आणि ह्या सगळ्यांशी संपर्क करण्याच्या अगोदर APMC ह्या महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक किंवा ज्याला डायरेक्टर ऑफ मार्केटिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, ते सुनील पवार साहेब आहेत। त्यांची आता नुकतीच बदली झालेली आहे, पण त्यांच्याशी सविस्तर अर्धा तास चर्चा केली। तर मार्केट कमिटी ही फक्त सरकारलाच करता येते अशी काही बाब नाही कायद्यामध्ये। मार्केट खाजगी APMC सुद्धाचं मॉडेल सरकारनेच तयार करून दिलेलं आहे, त्याचीही पडताळणी करून पाहू। त्यांनी तो सविस्तर विषय समजावून सांगितला आणि सरकारच्या फी स्ट्रक्चरमध्ये 100 रुपयाची विक्री झाली किंवा 500 रुपयाची विक्री एका कॅरेटची झाली तर त्यातले 5 रुपये हे त्या मालकाला जातात। जर कोणी खाजगी मार्केट कमिटी उभी केली किंवा खाजगी मार्केट उभं केलं तर, आणि 5 पैसे त्याच्यातले 5 पैसे हे शासनाला जातात। हे एक दुसरं मॉडेल आहे। आता प्रश्न असा आहे की आपले निरा मार्केट कमिटी हे याचं सेंटर आहे निरेला, ते इथून खूप दूर आहे आणि मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की संपूर्ण मुंबई परिसराला म्हणजे महानगर ज्याला आपण म्हणतो, ते फक्त मुंबई नाही, जिथं 3 कोटी लोकसंख्या राहते, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, महापालिका, वसई विरारपर्यंत, आणि याला सरकारी भाषेत म्हटलं तर या दोन्ही ठिकाणी भाजीपाला फळं पुरवणारे 2च जिल्हे, एक पुणे जिल्हा आणि दुसरा नाशिक जिल्हा। आणि पुणे जिल्ह्यात म्हटलं तर आपला पुरंदर तालुका आणि जुन्नर तालुका हे प्रामुख्याने येतात। फळं असत किंवा भाजीपाला असो, या 3-3.5 कोटी जनतेला हे 2 जिल्ह्यातले हे 2 प्रामुख्याने तालुके आणि नाशिक जिल्ह्यातला निफाड आणि येवला तालुका हे सगळा भाजीपाला पुरवतात। आणि ही अशी परिस्थिती खराब आहे। असं काय आज कोणाच्यावरती काही टीका करण्याचा वगैरे प्रश्न उद्भवत नाही, पण याच्यातून मार्ग हा काढावाच लागेल। माझी सर्व शेतकरी बांधवांना यासाठी मी एक त्यांच्याकडून हे मॉडेल समजावून घेतल्यानंतर पणन संचालकांच्याकडून की शेतकऱ्यांचे 5-6 प्रतिनिधी, हा प्रश्न काही एका रात्रीत सुटणार नाही। नवीन मार्केटच जर करायचं असेल तर त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे 2-4 प्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे 2-4 प्रतिनिधी आणि शरदराव तर स्वतः असतील, कारण ते मार्केट कमिटीचे चेअरमन आहे। जर कोणी शेतकरी जागेवाला पुढे आला की मार्केट उभं करण्याची त्याची तयारी आहे, तर शासन मान्यता प्राप्त APMC सुद्धा खाजगी माणसाला स्थापन करता येते। फक्त 1% रक्कम त्यांना जाते। 100 रुपयाचा माल विकला तर 95 पैसे त्या मालकाला जातात, 5 पैसे सरकारला जातात। हे ते सूत्र आहे। हे पणन संचालक पवार साहेबांच्याकडून आपण समजून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक ज्याला आपण म्हणतो ज्या ठिकाणी गरज पडेल, आदरणीय शरदरावजी पवार यांना भारत सरकारमध्ये सामील होत असताना मागच्या 10 वर्षाला ज्या वेळेला मंत्री होते, त्यांना डिफेन्स, अर्थ किंवा असे मोठी खाती ऑफर झाली होती की तुम्ही ह्या खात्याचे मंत्री होते, जे त्या मानाने गृहमंत्री देशाची इतकी महत्वाची खाती ऑफर झालेली असताना सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून शेती खातं सतत 10 वर्षे सांभाळलं। आणि ज्या वेळेला आपल्याला सुरुवातीच्या काळात परदेशातून धान्य आयात करण्याची वेळ होती, त्यांनी पदभार सोडताना आपण धान्य ह्या देशातून परदेशात पाठवतो। हे एवढ्यासाठी आदरणीय पवार साहेबांचं नाव मी मेन्शन केलं की त्यांनी देशाच्या स्तरावर सुद्धा
अगदी पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथल्या पिकांची पाहणी केलेली आणि त्यांचं शेतकऱ्यांना कुठं अडचण होत असेल तर पहिले लक्ष घालायचं त्यांचं प्रायोरिटी असते. त्यामुळेच त्यांनी सतत 10 वर्ष शेती खातं अगदी मागून घेऊन स्वतःकडे ठेवलं आणि देशातल्या शेतकऱ्यांची त्यांच्या पाठीमागं आपण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतोय. हे एवढ्यासाठी मेन्शन केलं की ते या भागाचे खासदारही होते आणि आज सुप्रियाताई सुळे खासदार यांना त्यांनी आपलं नेतृत्व करतायत. माझी एवढीच विनंती राहील, शेतकऱ्यांचे 4-5 प्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे 4-5 प्रतिनिधी, मार्केट कमिटीचे 2-3 प्रतिनिधी, आपण पणन संचालक जे महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या APMC ज्यांच्या अंडर काम करतात त्यांची वेळ घेऊ पुढच्या आठवड्यात वगैरे. आता 2-4 दिवस सुट्टी आली होती आणि एकत्रित जावंय की तुम्ही कुठल्याही मॉडेल खाली बसवा. सरकारी सर्वजण आपल्या अडचणी सांगण्यासाठी इथं जमा झालेलो आहोत. तरी आपल्याला वेळात वेळ भेटून आपले सभापती शरदराव आहेत, नाना आहेत, उल्लू काका आहेत, झेंडे साहेब, सर्व शेतकरी बांधव सर्वजणांनी वेळ भेटून इथं आपल्या शेतकऱ्याच्या अडचणी जाणण्याची प्रयत्न केला. आता आपण पाहिले बऱ्याच जणांनी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. इथं अडचणी 100% आहेच. ही बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे. कारण आत्तापर्यंत 4-5 ठिकाणं झालेली शेतकऱ्यांची कुठेही त्यांना व्यवस्थित अशी सोय होत नाही आहे. आता साधी गोष्ट, शेतकरी सकाळी शरदरावांनी सांगितलं सकाळी पहाटे 4 पासून शेतकरी अख्खं कुटुंब शेतात काम करून सोन्यासारखा माल आणून इथं व्यवस्था नसल्यामुळे त्याला योग्य भाव मिळाला. शेतकऱ्यांचे आपण पाहतोय अक्षरशः या रॅंद्यामध्ये चिखलामध्ये उभं राहून ते व्यापार करतायत. म्हणजे अगदी गुडघ्यापर्यंत इथे चिखल आहे. कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे. त्यांना बाथरूमला जायचं म्हटलं तरी सोय नाही, पाणी प्यायचं म्हटलं तरी सोय नाही. तरी अतिशय चुकीची अशी परिस्थिती, इथं हलाखीची परिस्थिती आहे की आता हाच माल आपण पाहतो एक्सपोर्ट केला तर ह्याला कितीतरी चांगल्या प्रकारचा भाव मिळू शकतो. अशा प्रकारे तरी सरकारने आणि झेंडे साहेबांना, सर्व शरदरावांना, यांना सर्वांनाच माझी विनंती आहे की तुम्ही ताबडतोब आता तुम्ही जे म्हणताल तर आमचे शेतकरी बांधव तुमच्यासोबत येतील, व्यापारी येतील, आम्ही सर्वजण येऊ. तरी तुम्ही प्रामुख्याने लक्ष घालून आज आपण पाहतोय आपल्या देशात आपल्या सासवड पुरंदरचं नाव आहे फळबागासाठी म्हणा, वाटाणा पिकासाठी म्हणा. तरी आपल्या शेतकऱ्यांची तुम्ही हे काहीही करून एवढ्या 8-10 दिवसात साहेबांशी मिटिंग लावून हा प्रश्न लवकरात लवकर 5-6 महिन्याच्या आतमध्ये हा प्रश्न मार्गी लावा अशी मी झेंडे साहेबांना सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.